मी अनिसा कजाका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी घेऊन आली आहे एक पारंपरिक रेसिपी। होय, मी आज पारंपरिक पद्धतीने रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहे। खूप छान टेस्टी कुरकुरीत क्रिस्पी होतात। तर चला आपण पाहूया रताळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल। तर चला, मी आज बनवते पारंपरिक अशा रताळ्याच्या घाऱ्या। त्यासाठी मी इथं रताळ घेतलेला आहे। मोठं रताळ होतं, त्याला मी कट करून घेतलेला आहे। रताळ्याला खूप अशी माती असते, त्यामुळे आपल्याला हे छान असं एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे, घासून धुवून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याची सालं काढून घ्यायची आहे। मी अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे रताळ। ह्याला आता स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे आणि नंतर कुकरमध्ये लावून उकडून घेणार आहे। अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे। मी आता थोडंसं पाणी घालणार आहे यामध्ये, जास्त नाही, आणि ह्याला कुकरला 4 शिट्ट्या देऊन घेणार आहे, म्हणजे उकडून घेणार आहे आणि नंतर पुढची प्रोसेस करणार आहे। कुकर आपण लावलेला आहे। आता आपल्याला घाऱ्यासाठी गूळ लागणार आहे, तर मी तर गूळ कट करून घेते। अशा प्रकारे तुम्ही खिसून घेऊ शकता, पण मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे गूळ। थोडं कडक आहे गूळ, तुमच्याकडे जर सॉफ्ट असेल गूळ तर तोही तुम्ही वापरू शकता, पण हा गूळ जरा कडक आहे। रताळी आपली उकडलेली आहे, छान मऊ झालेली आहेत। आता आपण याला असं सॉफ्ट मॅश करून घेऊया मॅशरने, किंवा तुम्ही असं मिक्सरमध्ये पण फिरवू शकता, पण मॅशरने आरामात बघू शकता सॉफ्ट होतील। आता मी याला मॅश करून घेते। मी इथं बुट्टी घेतलेली आहे, असं तोडून घेऊया। थोडं गरम आहे, अजून पूर्ण गार झालेलं नाही आहे। असं असतानाच याला मॅश करून घ्यायचं आहे आणि यामध्ये गूळ मिसळायचा आहे, म्हणजे गूळ मिक्स होतो छान। ह्याप्रमाणे मी मॅशरने मॅश करून घेणार आहे। मॅशरने मॅश केल्यामुळे एकही गुठळी आपली राहणार नाही आणि सर्व नीट मॅश होईल। बघू शकता तुम्ही, छान असं मॅश होत आहे। सेम बटाट्यासारखंच असतं, पण याची चव थोडीशी गोड असते, होय की नाही। ह्याच्या खूप अशा रेसिपी आहेत। आज आपण घारगे बघणार आहे, घाऱ्या। ह्याची आपण पुरणासारखे पुरण भरून पुरणपोळीही करू शकतो। रताळ्याची पोळी सुद्धा खूप छान लागते खायला। सर्व नीट मॅश झालेले आहे। आता आपण ह्याचं प्रमाण घ्यायचं आहे। जेवढं आपलं हे मॅश केलेलं सारण आहे, वाटीने आपण मोजणार आहोत, तेवढाच आपण गुळाचं प्रमाण घेणार आहोत। त्यासाठी मी तर मोजून घेते याला। मी ह्या वाटीनं मोजून घेणार आहे आणि गूळही ह्याच वाटीनं मोजून घेणार आहे। 2 वाट्या सारण माझं भरलेलं आहे। आता मी गूळही मोजून घेते। गूळही आपण मोजून घेऊया। 2 वाटी, जेवढा पुरण आहे तेवढंच गूळ घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही जर गूळ जास्त खात असाल तर तुम्ही गूळ जास्त वापरू शकता, पण मी जेवढं आहे रताळ्याचं जेवढं मिश्रण तेवढंच गूळ घेणार आहे। आता मी थोडंसं जायफळ किसून घालणार आहे ते, आणि मग सगळं आपण मिक्स करूया। जायफळमुळे टेस्ट खूप छान येते, आणि जिथे गूळ असेल तिथं जर आपण जायफळ घातलं तर त्याची टेस्ट खूपच छान येते। आता मी हाताने सर्व असे मिक्स करून घेते। गूळ आणि रताळी छान अशी मिक्स करून घेऊया आपण। ह्यात पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही आहे। छान असे मॅश करून घेतलेले आहे। मी आता यामध्ये थोडीशी हळद वापरणार आहे। ही ऑप्शनल आहे, पण यानं कलर छान येतो आणि मला आवडतं, म्हणून मी हळद वापरत आहे थोडी। आणि थोडंसं मीठ, गोड पदार्थात मीठ असलं की छान चव येते त्याला, म्हणून थोडंसं मीठ वापरणार आहे।
हळद आणि मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्यामध्ये पिठं घालायची आहेत. तर मी इथं पाव कप बेसन पीठ घेणार आहे, अर्धा कप घेणार आहे तांदळाची पिठी आणि राहिलेलं गव्हाचं पीठ घेणार आहे मी. 1.5 ते 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागेल यात. बेसन पीठ आपण घालून घेऊया पाव कप, तांदळाची पिठी अर्धा कप, 2 कप आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि सर्व जिन्नस आता आपण एकत्र मळून घेणार आहोत. सर्व असं एकत्र करून पीठ छान सॉफ्ट असं मळून घेऊया. प्रमाण आपल्याला एकदा कळाले की आपले घारगे खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात, टेस्टी होतात. तुम्ही नक्की एकदा अशाप्रमाणे ट्राय करा. ही रेसिपी माझ्या आजीची आहे. माझी आजी अशाच घाऱ्या करायची. रताळ्याच्या, भोपळ्याच्या, केळ्याच्या अशा खूप प्रकारच्या घाऱ्या करता येतात आपल्याला. आणि पारंपरिक रेसिपी आहेत त्या आता खूप लुप्त होत चालल्या आहेत आपल्या आजीच्या हातच्या. मावशी, आई खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आधी रेसिपी असायच्या पारंपरिक पद्धतीच्या, त्या आता लुप्त होत चालल्या आहेत. तर आपणच ह्याला जपायला हवं. आपण मुलांना असं वेगवेगळे पदार्थ बनवून खायला द्यायला हवेत, जे आपण खात होतो लहानपणी आपल्या. म्हणजे मुलांना पण सवय लागेल आणि सर्व व्हिटॅमिन्स, जीवनसत्वे वगैरे त्यांनाही मिळतील. त्यामुळे एकदा असं बनवून डब्याला त्यांना दिले की येता जाता मुलं खातात, डब्यात घेऊन जातील. तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. आता आपण ह्याला असंच झाकून ठेवूया. एक 10 ते 15 मिनटे थोडंसं मी तेल लावून ठेवणार आहे. याला तेलाचा हात फिरवून आपण ह्याला झाकून ठेवूया आणि 15 ते 20 मिनटानंतर आपण लाटायला घेऊया. पीठ आपलं छान भिजलेलं आहे. आता आपण ह्याच्या घाऱ्या लाटून घेऊया आणि मग तळून घेऊया. मी अशा प्रकारे इथं गोळा करून घेतलेला आहे. आता आपण लाटून घेऊया. जास्त पातळ नाही लाटायचे आणि जास्त जाडही नाही करायचे आपल्याला. मी पाहू शकता मी अशाप्रमाणे थिक लाटून घेतलेले आहेत आणि एकसारख्या याव्या म्हणून मी वाटीने कट करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही अशाप्रमाणे मी सर्व लाटून घेते एकसारख्या. अशाप्रमाणे वाटीनं याला गोल काढायचे आहेत, म्हणजे आपल्या घाऱ्या ज्या आहेत त्या एकसारख्या दिसून येतील. पाहू शकता तुम्ही अशाप्रमाणे मी सर्व घाऱ्या करून घेते, मग आपण तळून घेऊया. मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की मग आपण यामध्ये घाऱ्या तळून घेणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक यामध्ये घालून घेऊया.
गॅस आपण मीडियम करून घेऊया आणि मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा छान टम अशा फुगलेल्या आहेत घाऱ्या आपल्या। मीडियम गॅसवरच आपल्याला घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। थोडंसं अजून गोल्डन कलर येईपर्यंत तळूया आपण याला आलटून पालटून, म्हणजे छान खुसखुशीत होतात। आणि तेल ही अजिबात पीत नाहीत, खूप छान होतात। घाऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। आता आपण काढून घेऊया तेलातून। तेल छान निथळून घेऊया आणि मी इथं टिश्यू पेपर घेतलेला आहे प्लेटमध्ये, त्यामध्ये काढून घेऊया। ह्याप्रमाणेच दुसरी बॅचही तळून घेऊया। ही बॅच पण आपली तळून झालेली आहे। आता आपण ती सुद्धा काढून घेऊया आणि याचप्रमाणे मी सर्व घाऱ्या तळून घेते आणि मग तुम्हाला सर्व करून दाखवते। घाऱ्या आपल्या रेडी आहेत खाण्यासाठी। पहा, आपल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या घाऱ्या रेडी आहेत। घाऱ्या म्हणा किंवा घारगे खूप सुंदर आणि छान होतात आणि खाण्याची खूप छान मजा येते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसे होतात ते। आणि माझं चॅनल अनिसा कस जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।